नमस्कार, मी मीनाक्षी व्लॉग या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी संध्याकाळच्या जेवणासाठी चिकन बिर्याणी बनवणार आहे। तर चला साहित्य बघू। सगळ्यात पहिल्यांदा आता आपल्याला तांदूळ भिजवून घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून 3 पाण्याने धुवून घ्यायचा आणि भरपूर पाणी लावून स्वच्छ आता पाणी भरपूर घाल। त्याच्यासाठी 2 मिरची लसूण घेतलं, थोडंसं मीठ, आता त्याच्यात 1 चमचा 2 चमचे हा घरी केलेलाच गरम लाल मिरची, हे घरचं काळं, आणि हे मोठं मीठ 2 चमचे, हे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट 1 चमचा, दही। आता हे चांगलं मिक्स करून घे। आता मी फ्रीज मध्ये अर्धा तासासाठी फुल गॅसवर आता कांदा तळून घेते चांगला। तेल टाकून घेते 2 पळी तापले। आता त्याच्यात खडे गरम मसाले टाकून घेणार, कांदा टाकून घेणार आहे। कांदा परतून झाला, आता टोमॅटो टाकून घेते, त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेते। आता हे मॅरिनेशन केलेलं चिकन त्याच्यात टाकून घेते। 5 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं, कारण आमचं पाणी सुटल्यानंतर चिकन टेस्टी होतं। चिकन शिजतंय तोपर्यंत मी आता पाणी गरम करायला ठेवलंय। आता त्याच्यात मोठं मीठ 4 चमचे टाकून घेते, खडे गरम मसाले, अर्ध लिंबू आणि थोडंसं तेल काढून बघू आता आपण पाणी सुटलंय का। छान सुटलंय पाणी, आणि मी त्याच्यात टाकून घेणार आहे। पाणी चांगलं आपलं उकळलंय, आता त्याच्यात तांदूळ टाकून घेते, चांगलं हलवून घ्यायचा। शिजलाय का बघू आता आपण। तांदूळ शिजलाय, शिजलंय का आता बघू आपण। शिजलंय, आता मी ह्याच्यातच लेअर देणार आहे, तेव्हा आता हा सगळा तांदूळ त्याच्यात टाकून घेणार आहे। तळलेला कांदा, हे केशर घातलेलं दूध, तूप, थोडासा बिर्याणी मसाला, भातातलंच पाणी आहे, भरपूर अशी कोथिंबीर ठेवून मी 5 मिनिटं फुल गॅसवर आणि 10 मिनिटं मंद गॅसवर ठेवणार आहे। तयार आहे आपली बिर्याणी। भात पण असा सुटसुटीत झालाय मस्त। तर कशी वाटली आजची बिर्याणीची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।